या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420721428 नमस्कार सर त्याच्याकडे द्या वरुड शहरातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड तहसील कार्यालयासमोर मागील 8 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आता 9व्या दिवशी जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे। खरं तर मागील 8 दिवसांपासून आणि आजच्या 9व्या दिवशी जे उपोषण करत्या ज्या 2 महिला शेतकरी भगिनी होत्या त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ताई, कुठल्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहे आणि केव्हा तुम्ही उपोषण मागे घेतलं? सर्वप्रथम आम्ही 10 जून पासून उपोषण चालू केलं आणि आमच्या म्हणजे गेले 2.5 महिन्यापासून आम्ही दोघी बहिणी सतत सगळे सरकार दरबारी म्हणजे फिरत होतो, पण आमची कुठेच दखल घेतली नाही। शेवटी आम्ही त्यांना उपोषणाचं निवेदन दिलं आणि 10 जून पासून आम्ही उपोषणाला बसलो। तर आज 18 जून आमचं उपोषणाची सांगता झाली आणि आमच्या ज्या इथे लिहिलेल्या आहेत म्हणजे आमची जी तुटपुंजी रक्कम दिली होती जे पंचनाम्यानुसार होती, तर उर्वरित रक्कम त्यांनी आम्हाला चेक दिला आणि आमचे जे दुसरे दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होती ती त्यांनी दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबन केलं। आणि त्याच्या असं कुठलं तुम्हाला पत्र मिळालेलं आहे का की निलंबन केलं? आम्ही सर्वांनी पाहिलं ते पत्र आम्हाला दाखवलं। बरं, काय सांगणार? जो लढा होता तो वन विभागाच्या मोठ्या प्रशासनाच्या विरुद्ध होता आणि जो त्रास तुम्हाला सहन करावा लागला आणि तरी सुद्धा तुम्ही मागे हटले नाही। इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? शेतकरी समोरच येत नाही। असं आहे ते सर्वांना वाटते शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे पण शेजारच्याच्या घरी। तर सर्व शेतकऱ्यांना वाटते की शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, राजकारण ऐकत नाही, नोकरीवाले ऐकत नाही, पण त्यासाठी मग एक जी झुंज द्यावी लागते, सतत लढा द्यावा लागतं। तो देण्याची हिंमत मात्र कुणामध्ये नाही। प्रत्येकाला आपलं घर, शेती, बायको, लेकरं इतकं महत्त्व आहे। आता आम्हाला कुणाला तरी समोर यायचं होतं आणि आमच्यावर अन्याय झाला होता, आमच्याजवळ पुरावे होते म्हणून ते आम्ही समोर आलो। आणि आम्ही समोर आल्यावर फक्त आम्ही सर्वांना सांगितलं म्हणजे आमचे निवडू काका असेल, शिवनारायण काका असेल, आमचा दादा असेल की आमचे भोयर दादा असेल, यांना बोललो की आम्ही उपोषणाला बसणार, तुम्ही आमच्या पेंडॉलमध्ये याल भेट द्यायला। तर ते सरळ एक शिष्टमंडळच जाऊन तिथे म्हणजे गेले समजायसाठी, पण ते काही समजलं गेलं नाही। शेवटी आम्हाला इथे उपोषणाला बसावं लागलं। पण हे उपोषण आमचं नसून हे सर्व इथे उपस्थितांचं होतं आणि सर्व शेतकऱ्यांचं होतं, अख्ख्या विजयी शेतकऱ्यांचं होतं आणि ते आता पार पडलं। आपण बघू शकतो हे जे उपोषण होतं हे 4थ्या ते 5व्या दिवशीच संपणार होतं, मात्र जे प्रमुख मागणी होती निलंबनाची त्यामुळे हे उपोषण इतक्या दूरपर्यंत पोहोचलं। आपल्यासोबत सर्व गोष्टींची माहिती असणारे प्राध्यापक कमल नारायण उईके सर आहे। सर, काय वाटते, निलंबन खरंच झालेलं आहे? तुम्ही त्या पत्राची शहानिशा केलेली आहे का? आम्ही RFOच्या कार्यालयात सुद्धा वन विभाग अन्याय निवारण कृती समितीचे सर्व सदस्य, त्या ठिकाणी ॲडव्होकेट नागले साहेबांसारखे वकील सुद्धा होते, मी स्वतःही लॉ कॉलेजचा प्रोफेसर आहे, त्यामुळे आम्ही ते सगळं रीतसर वाचलं। त्यानंतर इथं सुद्धा RFOनी येऊन ते सगळं दाखवलेलं आहे। त्यामुळं निलंबनाबद्दल कोणताही आक्षेप घेण्यासारखा विषय नाही आहे। निलंबन झालेलं आहे, फक्त त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला ते कागद आता देता येणार नाही, परंतु अर्ज मिळून परंतु तुम्हाला मीडिया म्हणून तुम्हाला ते उत्तर देऊ शकतील। फक्त हे जे आजचं जे आंदोलन आहे किंवा जे उपोषण आहे याच्याकडे या दृष्टीनं पाहता येईल की महाराष्ट्रात महिलांनी चालवलेलं आणि 9 दिवसांपर्यंत टिकवलेलं हे कदाचित ऐतिहासिक असलेलं एकमेव आमरण उपोषण आहे। आणि त्यांचा लढा हा जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन करण्यासंदर्भातला जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो त्यांचा व्यक्तिगत लढा नव्हता, तर या तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय देणारा लढा होता। यानंतर येणारा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी असा कोणत्याही खोटा नाटा बोगसगिरी करून शेतकऱ्यांना फसवणार नाही, असा एक चांगला पायंडा इथे पडलेला आहे। त्यामुळे हे जे यश आहे हे जरी त्या 2 भगिनींनी ताकदीनं लढल्या, इथं सगळी समिती लढली, परंतु हे यश खऱ्या अर्थानं या तालुक्यातील शेतकऱ्यांचं यश आहे असं आम्हालाही वाटते। बरं सर, अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होतो, शेतकरी समोरच येत नाही आणि तो अन्याय सहन करत राहतात। आज 2 महिला शेतकऱ्यांनी त्यांना करून दाखवलेला आहे, याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
खरं तर हा सगळ्यांसाठी धडा आहे. यातून शिकलं पाहिजे की आई वडिलांचं छत्र नाही आहे, भाऊ नाही कोणी, आणि दोन महिला शेतकरी भगिनी तिथे संघर्ष करत असताना त्यांच्यामध्ये जर लढण्याची जिद्द पेटते आणि इतर सर्व लोक आपण ताकदीने चांगले आहोत त्यांच्यापेक्षा, पण शेतकरी लढायला तयार होत नाही. मला वाटतं की त्याने लढलं पाहिजे, कारण लढल्याशिवाय इथं काहीच मिळत नाही. बाळ 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 रडल्याशिवाय दूध मिळत नाही, तर तुम्हाला लढल्याशिवाय न्याय कसा मिळेल? त्यामुळं जोपर्यंत इथला सर्वसामान्य शेतकरी वर्ग, सर्वसामान्य माणूस आपल्या न्याय हक्कासाठी लढणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. परंतु आजच्या या उपोषणातून कदाचित लोकांपर्यंत तो मेसेज जाईल की जर आपण संघर्ष करत राहिलो तर संघर्षात लोक जुळत जातात. अकेला ही निकला था जानिबे मंजिल, मगर लोक जुडते गए और कारवा बनता गया. असा तो कारवा बनत जातो आणि संघर्षाला यश मिळते, हे या उपोषणातून दिसते असं मला वाटतं. आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. काय सांगणार तुम्ही? खरं तर मागील 9 दिवसापासून तुम्ही देखील अशाच उपोषणाला बसल्यासारखं चित्र या ठिकाणी दिसते आहे. काय अनुभव घेतला यातून? तुम्ही अनेक वर्षांपासून सामाजिक संघटनांमध्ये काम करताय, ह्या उपोषणाचा काय अनुभव होता? ह्याच्यात मला खूप चांगले अनुभव आहेत. खूप लोकांनी सहकार्य केलं. आपल्या इथे असणारे नगरपालिका, आपल्या इथे असणारं पोलीस स्टेशन, आपल्या इथे असणारं तहसील ऑफिस, या सगळ्यांनी ह्या उपोषणाला आपल्या आपल्या परीने जे जे काम आहे त्या कामामध्ये आपली आपली मदत केलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं कोणी असं म्हटलं नाही का तुम्ही काय उपकार करून राहिले का आमच्यावर. इथं म्युन्सिपाल्टीचा फवारा मारायला बबलू भाऊ नरवणे माणसं पाठवले, रोज इथे फवारा मारत होते, म्हणून आपण आता आज आपल्याला डास वगैरे दिसत नाही आहे. नाही तर पहिल्या दिवशी खूप डास होते, यांना 2 दिवस झोप नाही लागली. त्याच्यानंतर ठाणेदार अवतार सिंग साहेब यांचं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या रीतीने मदत इथे होती. PSI महाडिक साहेब वारंवार येऊन चौकशी करत होते आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीवर चांगलं लक्ष ठेवून होते. लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने फार मेहनत. वानखडे अंकेश साहेब, त्याच्यानंतर दुसरे संजय ठाकरे यांनी सुद्धा दिवसातून 10 वेळा तरी ते येत होते, पाहत होते. म्हणजे एकंदरीत पोलीस स्टेशनच्या मानाने पाहिलं तर डॉक्टर निलेश पांडे मोर्शीला असतात SDPO, पण तिथूनही त्यांचं लक्ष इकडे मदत करण्याच्या दृष्टीने फार चांगलं होतं. वन विभागाचे जे अमोल चौधरी आहेत, ते पहिल्या दिवसापासून कोणाच्या सोबत येत होते आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्याचाही एक पॉझिटिव्ह आणि चांगला परिणाम इथं झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आता आजपासून त्यांनी पहिला दिवस घेतला. पहिल्या दिवशी त्यांनी आज चार्ज घेतला वरूडचा RFO म्हणून, आणि आज पहिल्याच दिवशी उपोषण सोडवण्यामध्ये सकाळपासून ते याच कामासाठी भिडले होते. तर त्यांनी त्याच्यात यश प्राप्त केलं आणि मानावं लागेल अमोल चौधरी साहेबांना की त्यांनी जे जे करता आलं ते मॅक्झिमम सहकार्य त्यांनी केलं. चव्हाण साहेब, सुहास चव्हाण आपले मोर्शीचे फॉरेस्ट, एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे. दिव्या भारती, ज्योती पवार, ज्योती बॅनर्जी मॅडम यांनी खरं म्हणजे ह्या गोष्टीला उचलून धरलं. एरवी बाकी कोणी साहेब लोक अगोदर विचारत नव्हते, जेव्हा हे 2-4 महिन्याच्या अगोदर गेले तेव्हा, पण मात्र ज्योती मॅडमने उचलल्यानंतर मग ह्या प्रकरणाला सुरुवात झाली. मग ज्योती बॅनर्जी मॅडम CCF यांचं विशेष सहकार्य देण्याची गरज आहे. खासदार बोंडे आणि आमदार देवेंद्र भुयार, त्याच्याशिवाय अजूनही काही राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये थोडं सहकार्य केलं. त्याचबरोबर वंचित आघाडीचे सतीश भाऊ सोनुले, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष रवी डोंगरे, दवंडे साहेब, अनिल दवंडे, डॉक्टर अनिल दवंडे, अशा वंचितचे अनेक लोक इथं येऊन काम करत. आदिवासी बिरसा मुंडा विचार प्रचारक मंडळ, शेतकरी संघटना, विदर्भवादी, अशा निरनिराळ्या संघटना याच्यामध्ये सामील झाल्या आणि त्यामुळं ह्या कार्यक्रमाला एक चांगल्या रीतीचं वलय आलं आणि तुम्हा लोकांनी म्हणजे वार्ताहर लोकांनी एक वेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं. जर हे केलं नसतं तर कदाचित लोकांपर्यंत माहिती झालं असतं. बोर्डातल्या सगळ्या महिला संघटना इथं येऊन गेल्या आणि सपोर्ट देऊन गेल्या. हे सगळं तुमच्यामुळेही घडलं, म्हणून तुम्हालाही धन्यवाद आहे. बनसोड साहेब, सलाम. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पाठिंबा देण्यात आलेला होता, काय सांगणार थोडक्यात? सुरुवातीला या 2 महिलांनी आमच्याकडे तक्रार आणली
आणि किंवा आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्ही आमरण उपोषणाला बसतो आहे. तर मग आपले आदरणीय निळकंठरावजी यावलकर, शिवनारायण भाऊ अढव आणि गणेश कुसरा आम्ही RFO बेंडे मॅडमला भेटायला गेलो. आमचं डेप्युटेशन त्यांना समजावून सांगितलं, परंतु त्यांनी त्या प्रमाणामध्ये काही दखल घेण्यात नाही आली. 4-5 दिवसात हा प्रश्न निकालात काढतो असं म्हणून त्यांनी तो टाळलं. मग आम्ही 30 तारखेला गेलो. 30 तारखेनंतर 4-5 दिवसात काही नाही झालं आणि म्हणून 10 तारखेपासून त्या आमरण उपोषणाला बसले. आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्षरत राहून 9व्या दिवशी उपोषण सुटलेलं आहे. यातून संदेश एकच आहे की सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नाची दखल घ्यावी, अन्यथा यापुढेही ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्या पाठीशी आम्ही याप्रमाणे ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभे राहू असे या निमित्तानं सांगू इच्छितो. सर, वकील म्हणून काय असते निलंबनाची कारवाई, ते प्रोसेस कशी असते आणि निलंबन झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला किती दिवस आपली सेवा देता येत नाही आणि त्यानंतर रुजू होता येतं का, काय याबद्दल माहिती आहे? निलंबनाच्या त्याच्यामध्येच नमूद केलं आहे की त्यांना 3 महिन्याचं निलंबन त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि हे निलंबन जे असते जेव्हापर्यंत चौकशी पूर्ण होत नाही त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळतात काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग नंतर त्याचा रिइन्स्टेट त्यांना करता येते. तर यांनी हा जो संघर्ष केला, विशेष करून मी महिला आपल्या बिडकर भगिनीबद्दल बोलतो की ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपोषण हे केलं, तर आम्हाला सुरुवातीला त्यांच्या मागे जे होतं त्यांना असं वाटत होतं की बाबा महिला आहे, दोन महिला इथं राहतील, अंधार आहे, याच्यामध्ये ते कसं काय करतील, सर्वाईव्ह करतील. तर याच्यामुळं आम्ही त्यांना मागं घ्यावं अशी आमची जवळपास सगळ्यांची भूमिका झालेली होती. परंतु त्यांची जी जिद्द होती हे लोकांसाठी त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता, विशेष करून दुसऱ्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी प्रेरणा घेता येईल. बरं, थोडक्यात काय सांगणार आहे? सर्वप्रथम मी गणेश कुसराम, विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष या नात्यानं गेल्या 9 दिवसापासून भोसला येथील महिला शेतकरी सुशीलाताई बिडकर तसेच त्यांची लहान बहीण बेबीताई बिडकर यांनी दिनांक 10 पासून जो इथे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आमच्यापर्यंत गोष्ट पोहोचवली. त्याच्यात आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहो. तरीसुद्धा आमचं त्यांना म्हणजे मदत त्याच्यापेक्षा त्यांनी जो इथं केलेला संघर्ष आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि आम्ही प्रत्येक दिवशी इथं पाहत गेलो. कधी पाऊस आला, आम्ही एक दिवस 11 वाजता रात्रीचे 11:30 वाजता आलो होतो. पाणी गळत असताना सुद्धा ताई इथून हटल्या नव्हत्या. कालसुद्धा पाणी आलं, या आपला पेंडॉल उडालं, तरीसुद्धा ताईंनी इथून वल्या झाल्या तरी त्या काय आपलं उपोषण मागे म्हणजे अधिकारी म्हणत होते की उपोषण मागे घ्या, तरीसुद्धा उपोषण मागे त्यांनी घेतले नाही. त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या, जे त्यांच्या त्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहे. काय तुम्हाला वाटलं या उपोषणात? हे पहा, आज रोजी त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे त्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या होत्या. कारण यापुढे शेतकऱ्यांवर जो वनविभागाकडून जो होणारा अन्याय आहे तो होणार नाही. आणि इतरही जे प्रशासकीय अधिकारी, जे इतर सर्व काही अधिकारी आहे वरुड तालुक्यामध्ये, त्यांच्याकडूनही आता सामान्य जनतेवर अन्याय होणार नाही. कारण त्यांना सगळ्यात मोठी आज या आरोपाला येथून सस्पेंड करून या जनतेतून एक चांगला मेसेज गेलेला आहे आणि त्यांना एक चपराक बसलेली आहे. आणि खूप चांगला आजचा जो संघर्ष होता हा खऱ्या अर्थानं या 2 महिलांचा नसून हा शेतकऱ्यांचा संघर्ष होता. आणि त्या शेतकऱ्यांच्या संघर्षामध्ये या 2 ताई लोकांचा विजय झाला, एवढंच मी बोलू इच्छितो. आपण बघू शकतो मागील 8 दिवसांपासून सुरू असलेलं जे उपोषण होतं ते 9व्या दिवशी आता सुटलेलं आहे. अधिकारी जे निलंबनाची त्यांची प्रमुख मागणी होती ते त्यांची पूर्ण झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र अद्याप आपल्याकडे याचा अधिकृत खुलासा नाही आहे. मात्र त्यांना ते पत्र देखील दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे आज 9व्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. ज्या मागण्या होत्या त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत. ज्या उपोषणाला मागील अनेक दिवसांपासून अमरावती टुडे न्यूजचे जे प्रेक्षक प्रतिसाद देत होते ते
ते प्रेक्षक देखील आता या बातमीला बघितल्यानंतर जे त्यांना मिळालं असेल, यातून जे प्रेरणा मिळाली असेल, ते निश्चितच या ठिकाणची नागरिकांनी सांगितलेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक अपडेट पाहण्यासाठी अमरावती टुडे न्यूजला आजच सबस्क्राईब करा. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. अविनाश बनसोड, वरुड.